मग ते माझा पेट नाही मी लय बेकार आहे आपण आपलं नादच करायचं नाही. लावा गाणे चला. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो फार आपली तब्येत वगैरे खराब होती म्हणून काल आपण व्हिडिओ अपलोड नाही केलो मित्रांनो. तर मित्रांनो आपली तब्येत आज थोडंफार रीच वाढत आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ आज अपलोड केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क वगैरे एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीची जे का तुम्हाला जे आवडत त्यात ते फोटोला ॲड करून घ्या. जसं की आपला प्रोजेक्ट आख्या बनसोड्याचे आपण फोटो वगैरे यूज करत आहे मित्रांनो, त्या फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं वर 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनवर सेट करून घ्यायचं. मग आपला प्रोजेक्ट सेकंड बीटला जायचं मित्रांनो. मग आपला जे फोटोचा पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे काय प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बीटला जायचं, जे पुढचा पाडा त्याला कट करून घ्यायचं. मग आपला जे कट केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं फर्स्टला यायचं मित्रांनो. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडं लेफ्ट साईडला थोडंफार सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं इथे प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रोजेक्ट 10.14च्या बीटला यायचं मित्रांनो. थोडं अलीकडे यायचं मित्रांनो. अलीकडे आल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फोडला अशा प्रोजेक्ट राईट साईडला ओढून घ्यायचं मित्रांनो. राईट साईडला ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का की आहे कीला लास्टपर्यंत जाऊन ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपलं 10.14च्या पण बीटला यायचं मित्रांनो. मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मग आपलं सेकंड बीटला जायचं, ज्या फोटोचा पुढचा पडा कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे ॲड करूनच घेतो मित्रांनो. ओके मग तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं 10.14च्या बीटला यायचं. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट इमोजी पेज दिला मित्रांनो. इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं लास्टपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रोजेक्ट व्हिडिओ दिलेला त्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की आपल्या MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झाले दिसून जाईल मित्रांनो. जे काही खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो, खालच्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या जे व्हिडिओच्या लेअरला प्रेस करून आपल्या खालच्या बाजूला सेट करून ठेवायचं मित्रांनो. ठेवल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाते मित्रांनो. हे जे काही फोटोज आहेत फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो आहे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपल्या प्रोजेक्ट बीटमार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1st जे 2 फोटो आहेत मित्रांनो, या दोन्ही फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. जसं आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग
फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला जे बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे मोठी जे लॉंग फोटो आहे मित्र या लॉंग फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रोजेक्ट 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 10.14 बीटचे जे फोटोज आहेत ना एक फर्स्ट फोटोवरती हा एक इफेक्ट लावायचा मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचा सेकंड फोटोवरती लावून इफेक्ट वगैरे लावायचा मित्रांनो। मग आपला इफेक्ट अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे काही एक फोटो सोडायचं मित्रांनो। मग आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचं जे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्या। जसं मी एक फोटो सोडून एका फोटो हा एक इफेक्ट लावतात त्या सिस्टममध्ये इफेक्ट वगैरे लावून घ्या मित्रांनो। लावल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्यावर 2 लेअर दिसतील मित्रांनो। दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं। सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो डबलच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी 2 लेअर्स करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रेसेटला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट 2 लेअर्स करून घ्यायचं। पेस्ट 2 लेअर्स केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो 11.22 बीटला यायचं मित्रांनो। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला एक फोटो सोडायचं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी इफेक्ट वगैरे लावून घेता मित्रांनो एक फोटो सोडून एका फोटो हा एक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा ह्या मित्रांनो। करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।